नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 15/32/2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर कोकण विभागावर. तर मित्रांनो, कोकण विभागावर आपण महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहोत. तर प्रश्न पहिला येतो, महाराष्ट्रातील कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रातील कोकण विभागात एकूण जिल्हे जे मित्रांनो ते आहेत 7 जिल्हे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागात येतो? खालीलपैकी कोणता जिल्हा आहे जो कोकण विभागात येतो मित्रांनो? तर पुणे जो जिल्हा आहे तो कोकण विभागात येत नाही मित्रांनो. त्यानंतर सातारा जिल्हा जो कोकण विभागात येत नाही मित्रांनो. कोल्हापूर जिल्हा जो आहे तो कोकण विभागात येत नाही. तर आपला राईट आन्सर जी येईल ती सी मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कोकण विभागाचे प्रशासकीय मुख्यालय कोणते? तर कोकण विभागाचे प्रशासकीय मुख्यालय जे मित्रांनो ते आहे ठाणे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागातील नाही? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो कोकण विभागाचा नाही मित्रांनो? तर पालघर जिल्हा जो आहे तो कोकण विभागात येतो मित्रांनो. सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो कोकण विभागात येतो आणि रायगड जिल्हा जो आहे तो कोकण विभागात येतो. तर मित्रांनो आपला राईट आन्सर काय होईल? तर नाशिक जिल्हा जो आहे तो कोकण विभागात येत नाही मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस जो समुद्र आहे मित्रांनो तो आहे अरबी समुद्र आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, कोकण प्रदेशाच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर कोकण प्रदेशाच्या पश्चिमेस जो समुद्र आहे मित्रांनो तो आहे अरबी समुद्र आहे मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काय होईल? तर बी होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा आहे? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे मित्रांनो तो दक्षिणेकडील जिल्हा आहे मित्रांनो. तो जिल्हा जो मित्रांनो आपला सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो कोकण विभागातील दक्षिणेकडील जिल्हा आहे मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता? तर कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा जो मित्रांनो तो आहे पालघर जिल्हा आहे मित्रांनो. उत्तरेकडील जिल्हा कोकण विभागाचा. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला जे नावाने ओळखले जाते मित्रांनो कोकण या नावाने ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, कोकण प्रदेशाच्या पूर्वेस मुख्यतः कोणती पर्वतरांग आहे? तर कोकण प्रदेशाच्या पूर्वेस जी मुख्यतः जी पर्वतरांग जी मित्रांनो ते आहे सह्याद्री पर्वतरांग आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील महत्त्वाची नदी आहे? तर खालीलपैकी अशी कोणती नदी आहे ती कोकणातील महत्त्वाची नदी मित्रांनो ती आहे विशिष्ट नदी जी आहे ती कोकणातील महत्त्वाची नदी मित्रांनो. तर मित्रांनो आपलं बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर मित्रांनो सावित्री नदी जी मित्रांनो ती वाहते रायगड जिल्ह्यातून वाहते मित्रांनो. हा जिल्हा जो कुठे आहे तर कोकणामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, विशिष्टी नदी कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे? तर विशिष्टी नदी जी मित्रांनो ती आहे प्रमुख नदी रत्नागिरी जिल्ह्याची प्रमुख नदी मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, कोकणातील प्रमुख नगदी पीक कोणते? तर कोकणातील प्रमुख नगदी पीक जे मित्रांनो ते आहे आंब्याचे प्रमुख नगदी पीक आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा जे विशेष प्रसिद्ध आहे? तो कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्यासाठी जो जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो तो आहे रत्नागिरी जिल्हा जो आहे तो हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे कोकणातील. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या फळासाठीही प्रसिद्ध आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा जो मित्रांनो तो प्रसिद्ध आहे काजूसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, कोकणातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर मित्रांनो कोकणातील हवामान जे मित्रांनो ते आहे उष्ण व दमट या प्रकारचे हवामान आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, कोकण प्रदेशात सर्वाधिक पाऊस कोणत्या कारणामुळे पडतो? तर कोकण प्रदेशात सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो तो पडतो नेतृत्व मान्सून वाऱ्यामुळे जो आहे कोकणातील सर्वाधिक पाऊस पडतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, कोकणातील प्रमुख मृदा प्रकार कोणता? तर कोकणातील प्रमुख मृदा प्रकार जो मित्रांनो तो आहे जांभी मृदा प्रकार मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, कोकण प्रदेशात भात कोणते
पीक आहे. तर कोकण प्रदेशात जे भात जे पीक जे आहे मित्रांनो ते आहे प्रमुख अन्नधान्य पीक आहे मित्रांनो. हे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21 येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपतीमुळे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपतीमुळे जे जिल्ह्यात आहे मित्रांनो ते आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22 येतो, सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग किल्ला जो आहे मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला जो आहे मित्रांनो तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23 येतो, सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती कोणत्या राजाने केली? तर सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती जी केली मित्रांनो ती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24 येतो, विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विजयदुर्ग किल्ला जो मित्रांनो तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25 येतो, मुरुड जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जो मुरुड जंजिरा किल्ला जो मित्रांनो तो आहे रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26 येतो, रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते? तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे मित्रांनो ते आहे JNPA जे आहे रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 येतो, JNPA चे पूर्ण नाव काय आहे? तर JNPA चे पूर्ण नाव जे मित्रांनो ते आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी जे आहे JNPA चे पूर्ण नाव आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 येतो, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध बंदर कोणते? तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध बंदर जे मित्रांनो ते आहे दाभोळ बंदर आहे मित्रांनो. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध बंदर. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29 येतो, पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारा कोणता? तर पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारा जो आहे तो आहे डहाणू समुद्रकिनारा आहे मित्रांनो. पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारा. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो, तारकर्ली कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तारकर्ली जी मित्रांनो ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31 येतो, हरिहरेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हरिहरेश्वर जे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो, कोकणातील प्रसिद्ध कासव महोत्सव कोणत्या प्रकारच्या कासवांच्या संवर्धनाशी संबंधित आहे? तो कोकणातील प्रसिद्ध कासव जे महोत्सव जे मित्रांनो ते ऑलिव्ह रिडले याशी संबंधित मित्रांनो. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33 येतो, वेळा समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वेळा समुद्रकिनारा जो मित्रांनो तो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 येतो, कोकणातील नारळ व सुपारीची लागवड प्रामुख्याने कशामुळे शक्य होते? तो कोकणातील नारळ व सुपारीची लागवड जी प्रामुख्याने जी शक्य होते मित्रांनो ते होते दमट हवामान व भरपूर पर्जन्यामुळे होते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेशाशी संबंधित आहे? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे तो मुंबई महानगर प्रदेशाशी संबंधित मित्रांनो? तो जिल्हा आहे ठाणे जिल्हा मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे कोणत्या विभागात येतात? तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जे येतात मित्रांनो ते येतात कोकण विभागामध्ये येतात मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37 येतो, कोकण प्रदेशातील नद्या सामान्यतः कोणत्या दिशेने वाहतात? तर कोकण प्रदेशातील नद्या जे सामान्यतः वाहतात मित्रांनो ते वाहतात पश्चिमेकडे वाहतात मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38 येतो, कोकणातील नद्या कोणत्या समुद्राला मिळतात? तर कोकणातील नद्या जे मिळतात मित्रांनो ते मिळतात अरबी समुद्राला मिळतात मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39 येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागातील आहे? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो कोकण विभागातील मित्रांनो? तर मित्रांनो सोलापूर जिल्हा जो आहे तो कोकण विभागाचा नाही. आणि छत्रपती संभाजीनगर जे आहे तो कोकण विभागात नाही मित्रांनो. अकोला जिल्हा जो आहे तो कोकण विभागात नाही मित्रांनो. तर राईट आन्सर काही तर रत्नागिरी जिल्हा जे आहे आपला राईट आन्सर इन एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40 येतो, कोकण विभागातील जिल्ह्यांचा योग्य समूह कोणता? तो योग्य समूह ओळखायचा आहे मित्रांनो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जे आपलं ते कोकण विभागात येत नाही मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होणार नाही. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा हे बी नाही होणार मित्रांनो. कोकण विभागात नाही येतात हे जिल्हे. त्यानंतर नाशिक, धुळे,
नंदुरबार जळगाव हे बी जिल्हे येत नाही मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काय होईल तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हे एज आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जर का PDF जर का लागत असेल तर WhatsApp ग्रुपला जॉईन करून घ्या.